सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज भरण्याचा दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 आहे। 22 जानेवारी अर्ज छाननी तर 27 जानेवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक आहे। मतदानाची दिनांक 5 फेब्रुवारी आहे तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी निकाल जाहीर होणार आहे। या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, मतदार यांनी काटेकोर पालन करायचं आहे, अशा सूचना मानखटाव प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी वडूज येथील राजकीय पदाधिकारी पत्रकार बैठकीत दिल्या। यावेळी तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, शासकीय कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी उज्ज्वला पुंडलिक गाडेकर, निवडणूक निर्णय अधिकारी खटाव तालुका। सर्वांनाच आपल्याला माहिती आहे 12 तारखेपासून आपली आचारसंहिता लागू झालेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीकरिता नामनिर्देशन फॉर्म जे भरायचे ते आपल्याला 16 तारखेपासून उद्यापासून सुरू आहे। त्याची लास्ट जी डेट आहे ती 21 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्याची डेट आहे। फायनल जे उमेदवार आहेत ते आपल्याला 27 जानेवारीला आपल्याला फायनल उमेदवारांची यादी आपली प्रसिद्ध होईल। त्या अनुषंगाने आज आपण पॉलिटिकल पक्षांची आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच नामनिर्देशन पत्र कशा पद्धतीने भरायच्या अनुषंगाने त्याची सविस्तर मीटिंग घेतलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्या सर्व टीमचे आदेश आपण निर्गमित केलेले आहे। आचारसंहिता पथकाचे जे प्रमुख आहेत ते सतीश चव्हाण आहेत, सिओल महानगरपालिका। त्याचप्रमाणे एक खिडकीचे जे नोडल अधिकारी आहेत ते जयंत दळवी म्हणून आहेत, ABDO आहेत। ज्या काही सर्वच लोक जे काही उमेदवार आहेत त्यांना ज्या काही परवानग्या आवश्यक त्या परवानग्या लागणार आहेत त्यांनी एक खिडकीमध्ये अर्ज करायचा आहे आणि त्या परवानग्या आवश्यक त्या परवानग्या घ्यायच्या आहेत। त्याशिवाय कुठलाही बॅनर किंवा कुठल्याही ज्या गोष्टी आचारसंहिताचे उल्लंघन करतील अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही। सर्वांना विनंती आहे की आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे। आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तर त्यावरती कडक कारवाई आपण केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। आपलं पूर्ण जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जो आहे तो आपले एकूण मतदान केंद्र जे आहे ते 309 आहेत। 309 मतदार केंद्रामध्ये आपले जवळपास 2,40,169 जे आहे ते मतदार आहेत। त्यापैकी स्त्री मतदार जे आहे ते 1,18,489 आहेत, पुरुष मतदार 1,21,675, तसेच इतर मतदार जे आहे ते 5 आहेत। जवळपास आपला 309 मतदान केंद्रावरती जो स्टाफ लागणार आहे तो जवळपास आपल्याला 1,500 स्टाफ लागणार आहे। 1,500 स्टाफचं आपलं कामकाज चालू आहे। त्याच पद्धतीने सर्व जी पथकं आहेत आपली ती सुद्धा सगळी पथकं कामकाज चालू करून कार्यतत्पर आहेत। SSTचे जे पथक नाके आपण लावलेले आहे ते अहुनला एक पथक लावलेलं आहे SSTचं, पुसेगावला एक पथक आहे आणि मायनीला चोराडे फाट्यावर एक पथक आहे। FSTच्या आपल्या 3 टीम आहेत, VSTच्या 3 टीम आहेत, अशा आपल्या एकूण 6 टीम कार्यरत असणार आहेत। त्यानंतर आपले जे स्ट्रॉंग रूम आहे आपलं तहसील कार्यालय जे आहे, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला तहसील कार्यालय खटावमध्ये आहे। याच ठिकाणी आपली मतमोजणी देखील होणार आहे। त्याच पद्धतीने डिस्पॅच आणि रिसिव्हिंग हे सुद्धा याच कार्यालयातून होणार आहे। त्यामुळे सगळं जे आहे ते एकत्रितरित्या नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय खटावमधून सगळं निवडणुकीचं कामकाज चालणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता सर्व तालुका प्रशासन सज्ज आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी आणि उमेदवार जे असतील किंवा पक्ष जे असतील त्यांनी काळजी घ्यायची। सर्व मतदारांना मी आवाहन करते की आपला जो मतदानाचा दिवस आहे 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आपण सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता मतदान करून मतदानाची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढवावी, आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय सन्माननीय प्रांताधिकारी गाडेकर मॅडम यांनी राजकीय पक्षांची एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन कसं करावं, सूचना काय आहेत, उमेदवारांची कर्तव्य, प्रशासन काय भूमिका पार पाडणार आहे, त्याच्याशिवाय माहिती पुस्तिका देऊन आमचं चांगलं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे। निवडणुकीच्या प्रक्रिया अतिशय शॉर्ट आहे, कमी कालावधी आहे। 27 तारखेपासून साधारण 7 ते 8 दिवसच प्रचाराला मिळणार आहेत राजकीय पक्षांना आणि त्यामुळं निवडणूक ही फार ताकदीनं लढावी लागणार आहे।
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावं अशी विनंती प्रशासनानं केलेली आहे. आमचीही प्रशासनाला विनंती आहे, कायदा सुव्यवस्था 100% राखली जाईल. या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी प्रशासनानं सुद्धा कोणाचाही राजकीय हस्तक्षेप न खपवून घेता ग्रामीण भागातल्या या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा निवडणुका निर्धोकपणे पार पाडण्यासाठी आपली भूमिका चोख पाडावी. आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.